राज्य सरकार तिजोरीतील महसूल वाढवण्यासाठी मुंबईतील मालमत्ता नोंदणी शुल्क 30,000वरून 50,000 रुपये करण्याचा विचार करत आहे। डिझेलचे वाढते दर आणि देखभालीचा खर्च पाहता राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटी महामंडळाच्या 13.56% भाडे वाढीच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे। राज्यातील 4 प्रमुख उच्च शिक्षण संस्थांमध्ये यंदापासून क्वांटम टेक्नॉलॉजी विषय सुरू होत असून पुढील वर्षापासून पूर्ण वेळचा बीटेक अभ्यासक्रम सुरू करण्याचे नियोजन आहे। नाशिक कुंभमेळ्यासाठी मंजूर 2,270 कोटी रुपयांच्या रस्ते कामांच्या निविदा प्रक्रियेत कथित नियम उल्लंघन आणि कार्टेलायझेशनच्या तक्रारींमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने चौकशी समिती स्थापन केली आहे। SIR प्रक्रियेत 2002च्या यादीत नाव नसणे आणि पालकांच्या जागी गुरूंचे नाव असल्याने श्रीरामपूरमधील तृतीयपंथीयांची नावे वगळली जाण्याची भीती निर्माण झाली आहे। ठाकरे गटातून फुटून शिंदे गटात प्रवेश करू इच्छिणाऱ्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाच्या याचिकेवर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आज अंतिम निर्णय देण्याची शक्यता आहे। नाशिकच्या इंदिरानगर परिसरामध्ये जळगाव जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या आणि पीजीत राहणाऱ्या वैष्णवी आवारे नावाच्या तरुणीची भर रस्त्यात निर्घृण हत्या करण्यात आली आहे। मुंबई उच्च न्यायालयाने FDAच्या तत्काळ परवाना रद्द करण्याच्या कारवाईवर नाराजी व्यक्त करत रुग्णांचे नुकसान टाळण्यासाठी आस्थापनांना बाजू मांडायला वेळ देण्याची सूचना दिली आहे। UDAS 2025-26च्या अहवालानुसार महाराष्ट्रात 1,08,000 शाळा असूनही 3,201 शाळांमध्ये अद्याप वीज जोडणी झाली नाही, तर 10,938 शाळांमध्ये वीज अकार्यरत आहे। नांदेडमध्ये एका शिक्षकाने व्हॉट्सअप स्टेटसवर वरिष्ठांवर गंभीर आरोप ठेवून आपल्या 2 मुलांसह नदीत कार बुडवून आत्महत्या केल्याप्रकरणी शिक्षण विभागातील 4घांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालाय। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।